झोपडी वजा घर, अंगणात थांबलेली सायकल आणि पेपरमध्ये छापून आलेला हा फोटो. नांदेडच्या किनवट शहरातील रामप्रसादचं सगळीकडे कौतुक होतं आहे, कारण हे पोरगं आता डॉक्टरकीचं शिक्षण घेणार आहे. रामप्रसादने नीट परीक्षेत 720 पैकी 625 गुण मिळवलेत आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाचा प्रवेश निश्चित केला आहे. रामप्रसादचं कौतुक आहे, कारण त्याने ज्या परिस्थितीत अभ्यास करून हे यश मिळवलं आहे त्या परिस्थितीत धड जगणंही कठीण आहे. किनवट शहरात अय्यप्पा स्वामी मंदिराच्या शेजारच्या वस्तीत रामप्रसाद राहतो. वडिलांचं नाव फकीरराव. आई वडील शिवाजी चौकात बत्तासे आणि फुटाणे विकतात. याच फुटाण्याच्या गाड्यावरती बसून फुटाणे बत्तासे विकता विकता रामप्रसादनं नीटचा अभ्यास केला आणि MBBS प्रवेशाचा मार्ग निश्चित केला. रामप्रसाद 10वीपर्यंत गोकुंदातल्या शाळेत शिकला. पुढे 11वी 12वीसाठी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजात गेला. महापालिकेच्या आंबेडकर वसतिगृहात राहिला आणि त्यानंतर पुन्हा किनवटला येऊन आईवडिलांसोबत फुटाणे बत्तासे विकू लागला. इथेच अभ्यास करता करता पोरानं कमाल केली आणि नीट परीक्षेत यश मिळवत डॉक्टर होण्याच्या स्वप्नाच्या दिशेने पाऊल टाकलं. त्यांना पण मदत करत होतो. रविवारचं बाजार राहते किनवटमध्ये, शाळा पण सुट्टी राहते तर बाजारात पण बसत होतो रविवारचं. आणि 10वी ते आई वडिलांनी मला तेवढं काही करू दिलं नाही, जास्त अभ्यासच करत होतो. मग 11वी 12वी तिकडेच होतो पुण्याला, मग लय वेळ अभ्यास होत होता. पेपरात फोटो छापून आला, यशाची बातमी झाली आणि लोकमतचा कॅमेरा किनवटच्या त्याच्या झोपडी वजा घरात पोहोचला. कॅमेरा पाहून रामप्रसादचे भाबडे आई वडील बावचळले. वडील घरात शिरले, ठेवणीतला शर्ट घालून कॅमेरासमोर उभे राहिले. आईनेही पदर सावरत पोराच्या यशाचं कौतुक म्हणून कॅमेरा फेस केला. गरिबीत वाढलेल्या आईनं पोराच्या यशाचं श्रेय देवाला दिलं आणि समाजातल्या दानशूर माणसांना साधही घातली. अय्यप्पा स्वामीनं आणि परमेश्वरानं दिला. माझं मागणं असं आहे की परमेश्वरानं मला साथ दिली तसं सर्वांनाही साथ द्यावं. माझी अय्यप्पा स्वामींनी माझी गरिबी दरिद्री खूप दूर केली. माझ्या मुलाला अय्यप्पा स्वामीनंच पुढे आणलं. स्वामी शरणमयप्पा, मी तर माझं मनाभावातून अंतःकरणातून मी सगळ्या देवतांना मागत घातलं की माझ्या मुलाला गरिबातून बाहेर काढावं. मी दशा भोगली, मी दशात दूर झाली देवाने केली, तशीच माझं देवाला लेकराला माझं मागणं आहे की सर्वांना विसरा पण देवाला विसरू नका. देव हा खरा आहे, माता पिता आहे, देव आहे, पण देवाच्या पाठी माता पिता एक उपाट आहे, खरा परमेश्वर देवच आहे. जन्म घातला देवानं आणि शिक्षण ज्ञान ध्यान देणार देवच आहे. जिद्दीनं यशाच्या मार्गापर्यंत रामप्रसाद पोहोचला, पण या मार्गावरती त्याला समाजातल्या दानशूर हातांची सोबत हवी आहे. किनवटहून गोकुळ भवरे यांचा हा खास रिपोर्ट.